नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला असं आवळ्याचं लोणचं दाखवणार आहे जे तुरट लागत नाही. 6 महिने नाहीतर 1 वर्ष आरामात टिकतं आणि भाजी, भाकरी, पोळी सगळ्यासोबतच अगदी छान लागतं. बिगिनर लोकांना ही सोपी जाईल अशी परफेक्ट आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी मी अगदी खास टिप्ससह शेअर केलेली आहे. चला तर मग रेसिपी बघूया. सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून घ्या आणि 7 ते 8 मिनिटं आवळ्यांना वाफवून घ्या. वाफवल्यामुळे आवळ्याचा कडकपणा थोडा कमी होतो आणि लोणचं मुरायला खूप मदत होते. आवळे जास्त वेळ वाफवू नका, त्यामुळे काय होईल ते जास्त मऊ पडतील. हे 7 ते 8 मिनिटे एवढेच वाफवून घ्या. आता आपले आवळे वाफवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की वाफवल्यामुळे आवळ्याचा एक रॉनेस कमी झालेला आहे आणि सुरीच्या सहाय्याने तो अलगद कट पण करता येत आहे. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आवळ्याचे लांबट लांबट तुकडे करून घ्या. इथे हे आवळे पूर्णपणे थंड झाल्यावरच कट करा. व्हिटॅमिन सी चा खजिना असलेला हा आवळा पचनासाठी उपयुक्त असतो, केस व त्वचेसाठी फायदेशीर असतो, हृदयासाठीही चांगला असतो आणि भूक वाढवतो. आता बघूया यासाठी लागणारे मसाले. तर मी इथे घेतलेली आहे मेथी, मीठ, मोहरी, हिंग, हळद आणि लाल तिखट. या सर्व मसाल्यांचे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नीट मेजरमेंटसह दिलेले आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. या लोणच्याची चव आणखीन थोडी वाढवण्यासाठी मी इथे 10 ते 15 मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता बघूया लोणच्याचा मसाला कसा तयार करायचा. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये मेथी घेतलेली आहे. ही मेथी ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे. मेथीचा एक छान वास सुटला की मेथी खाली काढून घ्या. आता त्याच पॅनमध्ये मोहरी गरम करा. मोहरी तडतडायला लागली की समजा मोहरी भाजून झाली. आता गॅस बंद करा आणि मेथी आणि मोहरी छान थंड करून घ्या. आता ही मेथी आणि मोहरी मिक्सरच्या भांड्यात घालून चरचरीत दळून घ्या. इथे एक लक्षात ठेवा की लोणच्यात घालायचे सर्व पदार्थ हे थंड करून घ्यायचे आहेत. गरम असलेला कोणताही पदार्थ लोणच्यात ॲड करू नका, कारण हे लोणचे आपल्याला 6 महिने ते वर्षभर टिकवून खायचे आहे. तुम्ही बघू शकता की आता जो मसाला आपण वाटलेला आहे तो अतिशय चरचरीत असा आहे. एकदम बारीक पावडर करू नका. आता या लोणच्याची फोडणी तयार करूया. त्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यात तेल कडकडीत उकळून थोडेसे थंड करून घेतले होते, जेणेकरून त्यात घातलेली फोडणी जळणार नाही. आता यात घाला हिंग, मेथी मोहरीचे जे चरचरीत पावडर केलेली होती त्यातील 2 चमचे पावडर आणि थोडीशी हळद. इथे हळद घालतानाचा शॉट मिस झाला आहे. आता हे सगळं नीट ढवळा आणि फोडणी केलेले तेल पूर्णपणे थंड करून घ्या. चला तर मग लोणचं बनवूया. एका मोठ्या टोपात आवळ्याचे तुकडे घ्या. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालून छान मिक्स करा. हा आवळा तुरट असतो, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की लोणचे कसे लागेल, पण हे लोणचे खूपच चविष्ट लागते आणि शिवाय हेल्दीही आहे. तर आता यात घालूया सर्व मसाले. आपण जो मेथी मोहरीचा मसाला वाटून ठेवला होता तो ॲड करा. मग घाला हळद. हे मसाले मिक्स करताना फार छान वास येतो. आता घाला लाल तिखट आणि शेवटला घाला चवीपुरते मीठ. मिठाचे प्रमाण जरासे कमीच ठेवा, कारण आवळा हा तुरट असतो आणि जेव्हा आवळ्यात मीठ मुरतं तेव्हा आवळ्याचा तुरटपणा प्लस मीठ म्हणजे जरासं खारट होऊ शकतं. त्यामुळे मीठ रेग्युलर आपल्या लोणच्याप्रमाणे जास्त घालू नका. आता यात घालूया मेथी मोहरीचे फोडणी केलेले तेल, जे आपण थंड करत ठेवले होते. तेल ओतल्यावर लोणचे छान ढवळून घ्या, जेणेकरून लोणचे, मसाले सर्व जिन्नस एकत्र मिळून येतील. हे ढवळेपर्यंत मी तुम्हाला काही टिप्स देते. लोणचं करताना सर्व वस्तू ह्या कोरड्या करून घ्याव्या. हात पण व्यवस्थित कोरडे असले पाहिजेत. लोणचं बरणीत भरून झाल्यावर बरणीतील लोणच्याच्या 1 इंच वर एवढे तेल असले पाहिजे. नाहीतर जर फोडी वर आल्या तर त्यांना बुरशी येऊ शकते. लोणचं काढताना नेहमी कोरड्या हातांनी काढा आणि लोणचं काढताना नेहमी सोबत एक बारकासा कपडा ठेवा, जेणेकरून बरणीच्या कडांना लागलेलं लोणचं स्वच्छ पुसून घेता येईल. अशा बारीक टिप्स फॉलो केल्या तर तुमचेही लोणचे अगदी वर्षभर टिकेल. मी इथे 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड घालत आहे. यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं आणि हलकासा आंबटपणाही येतो. आंब्याच्या लोणच्यात याची गरज पडत नाही, पण या आवळ्याच्या लोणच्यात हे घातलं तर याची शेल्फ लाईफ वाढते. तर आपलं चविष्ट, तिखट, आंबट असं आवळ्याचं लोणचं तयार आहे. चव अशी की जिभेवर रेंगाळेल. बट पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता हे लोणचे असेच याच टोपात झाकून रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरणीत भरा, जेणेकरून आवळ्यात सर्व मसाले छान मुरतील. आता एक तवा गरम करून त्यावर 1 टीस्पून हिंग घाला आणि त्यावर ज्या बॉटलमध्ये आपण लोणचे ठेवणार आहोत ती बाटली उलटी धरून ती डिसइन्फेक्ट करून घ्या. म्हणजेच बाटलीला धूर द्या. असे केल्याने बाटलीतील बॅक्टेरिया नाहीसे होतात.
आता तुम्ही बघू शकता की आपले आवळे मसाले यांचे सर्व मिश्रण अगदी छान एकजीव झालेले आहे. मसाल्याने सर्व तेल खेचून घेतलेले आहे आणि ते मसाले एकदम जाडसर झालेले आहेत. या स्टेपला जर तुम्हाला वाटले की तेल कमी पडलेले आहे आणि मसाले खूपच घट्टसर झालेले आहेत तर तुम्ही कडकडीत उकळून थंड करून तेल यात ऍड करू शकता. पण जास्त नाही, अर्धा कप एवढे तेल पुरेसे आहे. तर आता आपले लोणचे पूर्णपणे तयार आहे. आपण आता काचेच्या बरणीत हे लोणचे भरून घेऊया. लोणचे भरून झालेले आहे आणि बरणी ही स्वच्छ करून झालेली आहे. आता यात घाला गरम करून थंड केलेले तेल. हे तेल लोणच्याच्या 1 इंच एवढे वर राहायला हवे, नाहीतर लोणचे खराब होऊ शकते. आता बरणी बंद करा आणि एखाद्या कोरड्या ठिकाणी ठेवून द्या. अधूनमधून बरणी चेक करा, जेणेकरून तेलाचा थर लोणच्याच्या वरच राहिला पाहिजे. असे नसेल तर लोणचे खराब होऊ शकते. हे लोणचे मुरण्यासाठी 15 दिवस लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्दी रेसिपींसाठी माझा YouTube चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.